पिंपरी चिंचवड शहरावरती हे जे काय 22,000 कोटींचं कर्ज केलं आहे त्याबद्दल चौकशी करण्यासंदर्भातचाही उल्लेख त्यांनी केला। ज्या प्रकारची जी आरोप प्रत्यारोप व्हायला लागले त्याच्यामध्ये शेखर सिंह माजी आयुक्त टार्गेट झाले। खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड महापालिका कर्जबाजारी आहे का याबाबत साशंकता निर्माण झाली होती। हा पिंपरी चिंचवडकरांना हा आकडा समजणं अत्यंत गरजेचं आहे, कारण 22,000 कोटी रुपये असो 12,000 कोटी रुपये असे जे मोठमोठे आकडे आपल्या कानावर येतात, वाचनात येतात, तर त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही। त्यांच्या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये नक्की परिस्थिती काय होती, काय आकडेवारी आहे का त्या संदर्भात तुमच्याकडे? मग त्या भाजपला जर का टार्गेट करायचं असेल तर त्याच्यासाठी प्रशासक हे सॉफ्ट टार्गेट होते। पण हे करत असताना याच्यामुळं पिंपरी चिंचवड शहराची आपण राज्यभरामध्ये बदनामी करत आहोत ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही। कर्ज घेणं म्हणजे ती महानगरपालिका जवळपास दिवाळखोरीत निघाली आहे असं काहीसं आहे का चित्र? म्हणजे तसं काही कायदा काय सांगतो? नमस्कार मित्रांनो, मी अविनाश यादव, आपण पाहत आहात महाई न्यूज। मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा, वेगवेगळ्या घडामोडी आपण आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाहतोय। नुकतीच दिवाळी झाली, दिवाळीचे सण आणि सणांचा सगळा हा सीझन असल्यामुळे त्या माध्यमातून सुद्धा एक वेगळ्या प्रकारची एक चर्चांची आतिषबाजी म्हणता येईल पिंपरी चिंचवडमध्ये सुरू आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडचे 3 वर्षांपासून आयुक्त असलेले शेखर सिंग यांची बदली झाली आणि त्या अनुषंगानेच काही आरोपांच्या फैरीसुद्धा त्यांच्यावरती झडल्या। त्यांच्यावरती प्रामुख्यानं पिंपरी चिंचवड शहराला कर्जबाजारी केलं अशा प्रकारचे अनेक गंभीर आरोप त्यांच्यावरती करण्यात आले। एकूणच हे सर्व सुरू असतानाच सुरुवातीला 12,000 कोटींचं कर्ज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती आयुक्त शेखर सिंग यांच्या कार्यकाळात झालं अशा चर्चा होत्या। त्यानंतर तो 12,000 कोटींचा आकडा 22,000 कोटींवरती गेला। अगदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा आपल्या एका भाषणामध्ये पिंपरी चिंचवड शहरावरती हे जे काय 22,000 कोटींचं कर्ज केलं आहे त्याबद्दल चौकशी करण्यासंदर्भातचाही उल्लेख त्यांनी केला आणि त्या गोष्टीकडे लक्ष वेधलं। एकूणच मीडियामधून या सर्व चर्चा होत असतानाच गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही महाई न्यूजने सर्वात प्रथम या 22,000 कोटीचा हा कर्जाचा जो काही आकडा आहे यामधली खरी वस्तुस्थिती आम्ही तुमच्यासमोर मांडली। अगदी आकडेवारीसह सर्व गोष्टी आम्ही त्यावेळेस तुमच्यासमोर मांडल्यात। एकूणच आज माझ्या पुन्हा वाचनात आलं की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती 22,000 कोटी वगैरे कर्ज नसून 560 कोटी रुपयांचं एक कर्जाची बातमी आज एका नामांकित माध्यमामध्ये आल्याची मी वाचली। पण खरंच नक्की 560 कोटी तरी हा आकडा तरी खरं आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा महाई न्यूजने केला आणि तेच जाणून घेण्याच्या या सर्व प्रवासामध्ये आज आपल्यासोबत आहेत पत्रकार अधिकराव दिवे पाटील। आपण त्यांच्याशीच चर्चा आणि गप्पांच्या माध्यमातून याच सर्व गोष्टीचा उहापोह करणार आहोत। सर नमस्कार, महाई न्यूजमध्ये आपले स्वागत। काय सांगाल नक्की हे सर्व कर्जबाजारी पिंपरी चिंचवड असा जो गेल्या काही दिवसांपासून नरेटिव्ह एक चालवला जातोय आणि त्याची वस्तुस्थिती आपण गेल्या काही दिवसांपूर्वी मांडली लोकांसमोर की 22,000 कोटी वगैरे असा काही आकडा नाहीच आहे। मुळात जे काही आकडेवारी होती ती आपण त्या दिवशीही स्पष्ट केली। नक्की पिंपरी चिंचवडची काय आर्थिक परिस्थिती काय आहे सध्या हे लोकांना स्पष्ट होणं गरजेचं, कारण शेवटी त्यांच्याच कररूपी पैशांचा हा विषय, थेट जनतेशी निगडीत असलेला हा विषय, म्हणून या विषयासंदर्भात काय सांगाल? महापालिकेची नक्की आर्थिक स्थिती कशी आहे? सर, पिंपरी चिंचवड महापालिका एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून तिचा लौकिक होता आणि त्यामुळं मागच्या काही 4-5-7 वर्षाच्या काळामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अनेक आर्थिक अनियमितता आली किंवा भ्रष्टाचाराच्या काही घटना घडल्या, त्यामुळं महापालिकेवरती कर्जबाजारी आहे अशा प्रकारचं वातावरण जे आहे ते आजचं नाही। तर या वातावरणाला साधारण 2022 पासून किंवा 2019 पासूनची एक पार्श्वभूमी आहे। तुम्ही जर पाठीमागची काही कात्रणं काढून पाहिली, प्रसारमाध्यमांमधून आलेली किंवा काही व्हिडिओज पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते निश्चितपणाने जाणवेल। महानगरपालिका कर्जबाजारी आहे अशा प्रकारचा ज्या प्रकारचे जे आरोप प्रत्यारोप व्हायला लागले त्याच्यामध्ये शेखर सिंह माजी आयुक्त टार्गेट झाले
आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं महापालिकेची आर्थिक स्थिती कशी आहे यावरती पिंपरी चिंचवडकरांचं लक्ष वेधलं गेलं. माझ्याकडं जी माहिती उपलब्ध झाली किंवा जी आजही महापालिका प्रशासनामध्ये उपलब्ध आहे तर ती अशी आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती 22,000 12,000 हे जे काही मोठे मोठे फुगवून सांगितलेले आकडे आहेत किंवा जे बोललं जात आहे प्रसारमाध्यमांमध्ये, विशेषतः राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी 22,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे असं समजतंय आणि मी त्याची चौकशी लावणार आहे अशा प्रकारचं भाष्य जाहीरपणे करणं, त्यामुळं पिंपरी चिंचवडकरांच्या नजरा या उंचावलेल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड महापालिका कर्जबाजारी आहे का याबाबत साशंकता निर्माण झाली होती. महाई न्यूजच्या माध्यमातून यावरती सर्वप्रथम प्रकाश टाकण्यात आला. मला वाटते आपणच ती बातमी केली होती फॅक्ट चेक नावानं आणि त्याच्यामध्ये सगळा ओहापोह आपण केला. तर पिंपरी चिंचवड महापालिकेवरती या घडीला जे कर्ज आहे असं सांगितलं जातं. आजही आजकाल काही वर्तमानपत्रांमध्ये तशा प्रकारच्या हेडलाईन्स निर्माण झाल्या. आपण ज्या हेडलाईन्सचा उल्लेख करता आहेत तर ती मला वाटतंय की श्रीमंत महापालिकेचा लौकिक आता इतिहास जमा झालेला आहे आणि 560 कोटींचे कर्ज आणि 200 कोटींचे कर्ज रोखे आहेत. जरी हा मथळा असेल तर ज्यांनी ही बातमी पूर्ण वाचलेली आहे त्यांना या बातमीचा सार खऱ्या अर्थानं समजेल. बातमीमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की 3 प्रकल्पांना म्हणजे एम्पायर इस्टेट फ्लायओव्हर ब्रिज असेल, मुळा नदी सुधार प्रकल्प असेल आणि हरित सेतू आणि टेल्को रोड सारखा जो प्रकल्प आहे यांना एकत्रित मिळून 559.91 कोटी रुपयांचे कर्ज महानगरपालिकेनं घेतलेलं आहे. हे जरी कर्ज घेतलं असेल तरी त्यापैकी 195.40 कोटी रुपयाचं कर्ज आपण परतफेड केलेलं आहे. ओके, म्हणजे आपण समजा घर घेतलं त्याच्यासाठी एक 20 लाखाचं कर्ज घेतलं पण तुम्ही 12 लाखाचं कर्ज परतफेड केली तर तुमच्यावर कर्ज किती म्हटलं पाहिजे? 8 लाख म्हटलं. 8 लाख म्हटलं पाहिजे. तर तसं जे कर्ज आहे तो जो आकडा आहे हा पिंपरी चिंचवडकरांना हा आकडा समजणं अत्यंत गरजेचं आहे. कारण 22,000 कोटी रुपये असो 12,000 कोटी रुपये असे जे मोठमोठे आकडे आपल्या कानावर येतात वाचनात येतात तर त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. वस्तुस्थिती अशी आहे की 364.51 कोटी रुपयाचं कर्ज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर आहे आणि 200 कोटी रुपयाचे जे काही कर्ज रोखे म्हणतो आहोत तर कर्ज रोखे आणि कर्ज ह्या 2 वेगळ्या संकल्पना नाहीत. जे 200 कोटी रुपयाचं कर्ज रोखे आपण म्हणतोय तो ग्रीन बॉन्ड आपण तयार केलेला आहे आणि त्याच्याच माध्यमातून हरित सेतू आणि टेल्को रोडचा प्रकल्प आपण साकारतोय. मग एकूणच सर आता हे सर्व तुम्ही मला दाखवताय, तुम्ही काही आकडेवारी अधिकृत महानगरपालिकेची आकडेवारी तुम्ही दाखवताय. जर हे तुम्ही सांगताय ती वस्तुस्थिती आहे तर मग पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांच्या कार्यकाळामध्ये 3 वर्षामध्ये नक्की कशा प्रकारची परिस्थिती राहिली? जर आपण वार्षिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्यांच्या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये नक्की परिस्थिती काय होती? काय आकडेवारी आहे का त्या संदर्भात तुमच्याकडे? अगदीच की एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेला किंवा व्यक्तिगत आपण जरी कर्ज घ्यायचं म्हटलं, एखाद्या सामान्य माणसानं जरी कर्ज घ्यायचं म्हटलं तर त्याची कर्ज परतफेड करण्याची पत तपासली जाते. बरोबर, म्हणजे त्याला आपण क्रेडिट रेटिंग असा शब्द प्रयोग करतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विचार केला तर क्रिसल आणि केअर या क्रेडिट रेटिंग संस्थेने महानगरपालिकेला आपल्या AA+ स्टेबल आणि क्रेडिट रेटिंग पत मानांकन दिलेलं आहे, जे महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचं एक दंडक आहे. बरोबर. विशेष म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 10 कलम 109 व 110 नुसार महानगरपालिकेस शासनाच्या पूर्व परवानगीने कर्ज घेण्याचा जो अधिकार आहे त्या अंतर्गत हे जे आपण कर्जाचा उल्लेख करतो ते कर्ज महापालिकेने घेतलेलं आहे. यावर पिंपरी चिंचवडकरांना दिलासादायक किंवा पिंपरी चिंचवडकरांसाठी आश्वासक एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल की महानगरपालिका आयुक्त जे होते शेखर सिंह ज्यांना आपण
तुम्ही कर्जबाजारी केली महानगरपालिका अशा प्रकारची दूषणं देतो. त्यांच्या 3 वर्षाच्या काळामध्ये सन 22-23 मध्ये 3,900 कोटी रुपयांहून अधिकची आपण उत्पन्न घेतलेलं आहे. आर्थिक वर्ष 23-24 मध्ये तेच उत्पन्नामध्ये वाढ झाली, ते 4,366 कोटी रुपयांपर्यंत होतं. आणि गत आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 24-25 मध्ये हे उत्पन्न सर 4,486 कोटी रुपयांचं आहे. याचा अर्थ की गेल्या 3 वर्षांमध्ये आपल्या महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये 15 ते 16% वाढ झालेली आहे दरवर्षी. मग सर हे सगळं आहे, ही वाढ दिसतीये, आकड्यांमध्ये दिसतंय. मग ते सुरुवातीला 12,000 कोटी, नंतर अजितदादांनी थेट तो 22,000 कोटीचा आकडा फोडला आणि एकंदरीतच त्याच्यावरती हे सगळी चर्चा सुरू झाली. हे नक्की म्हणजे कुठून आलं हे, आणि आकडेवारी जर ही एवढी स्पष्ट आहे तर ते नक्की का आणि कशासाठी हे सगळं घडलं, तुम्हाला काय वाटतं? सर या पद्धतीने म्हणजे हे जे मी मगाशी पण सांगितलं की ह्या आरोपांचं जे वातावरण आहे ते महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आयुक्त किंवा प्रशासकांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून टार्गेट सत्ताधारी पक्ष असतील किंवा आपले जे समोर आता महानगरपालिका निवडणूक ज्यांच्या विरोधात लढायचे आहे त्यांना टार्गेट करायचं आहे. म्हणजे इनडायरेक्टली जर सांगायचं झालं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 17 पर्यंत भारतीय जनता पार्टीची, 17 नंतर भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. त्यानंतरच्या काळामध्ये शहरामध्ये एका अर्थाने 2 आमदार विधानसभेचे भाजपचे आहेत आणि विधान परिषदेचे भाजपचे आहेत. या शहरामध्ये महानगरपालिका निवडणूक झाली तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी होईल. मग त्या भाजपला जर का टार्गेट करायचं असेल तर त्याच्यासाठी प्रशासक हे सॉफ्ट टार्गेट होते की ज्यांच्या आधारे भारतीय जनता पार्टीवरती एक प्रकारे आसूड ओढला जाईल आणि त्याच्या प्रकारचे एक प्रकारचं वातावरण निर्माण होईल. आणि याच्यातून मग तुम्हाला पाठीमागे जर आपण गेलो तर अगदी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडा गेल्याचा विषय तुमच्या स्मरणात असेल. त्यानंतर भामा आस्केटच्या जॅकवेलच्या प्रकरणाचा विषय तुमच्या स्मरणात असेल. पिंपरी चिंचवड भकास झालं आहे. आज जो कर्जबाजारी पिंपरी चिंचवड झाला आहे असं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला. असाच प्रयत्न विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये पिंपरी चिंचवड किंबहुना भोसरी विधानसभा भकास झाली आहे आणि अशा प्रकारचं एक वातावरण तयार झालं होतं. पण हे करत असताना याच्यामुळं पिंपरी चिंचवड शहराची आपण राज्यभरामध्ये बदनामी करत आहोत ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. मग प्रसारमाध्यम म्हणून आपल्याही लक्षात आली नाही आणि राजकीय लोकप्रतिनिधी म्हणून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी यांच्याही लक्षात आली नाही. ही बाब या निमित्तानं अधोरेखित होते. जो 12,000चा आकडा, 22,000चा आकडा या निमित्तानं समोर आला त्याची वस्तुस्थिती आज लोकमत सारख्या आघाडीच्या दैनिकानं प्रसिद्ध केलेली आहे. परवा लोकसत्ताला त्या पद्धतीची बातमी होती. तर वस्तुस्थिती अशी आहे की कर्ज जे आहे ते 364 कोटी रुपयांच्या पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर कर्ज आहे आणि तेही कर्ज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची तेवढी पत आहे ती परतफेड करण्याची, म्हणून ते उभारण्यात आलेले आहे. ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या संस्थेला कर्ज उपलब्ध होतं त्यावेळेला त्या संस्थेची पत लक्षात घेतली जाते आणि हे जे कर्ज आहे आपण या कर्ज रोख्यांमधून आपण शहरातील जे विकास प्रकल्प घेतोय त्याला मदत होणार आहे. ही बाब दुसरी बाजू पण आपण लक्षात घेतली पाहिजे. अजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये हाही एक मुद्दा मांडला होता की मी माझ्या कार्यकाळामध्ये 1ही रुपया कर्ज महापालिकेवर होऊ दिलं नाही किंवा केलं नाही. आणि त्यानंतर पुढे ते 22,000 कोटीच्या संदर्भात त्यांनी भाष्य केलं त्यांच्या भाषणामध्ये. हे कर्ज घेणं स्थानिक स्वराज्य संस्थांनी किंवा एखाद्या महानगरपालिकाने हा गुन्हा आहे का हो, किंवा ते कर्ज घेणं म्हणजे ती महानगरपालिका जवळपास दिवाळखोरीत निघाली आहे असं काहीसं आहे का चित्र? म्हणजे तसं काही कायदा काय सांगतो? खरं तर खूप सुंदर मुद्दा तुम्ही घेतलाय सर की कर्ज घेतलं म्हणजे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती ढासळली अशा प्रकारचा जो काही विचार जोडला जातो तो पूर्णतः चुकीचा आहे. आज माझ्याकडे आकडेवारी आहे की आपण स्थानिक स्वराज्य संस्था आपण पिंपरी चिंचवड पुरता मर्यादित विचार करतोय. कर्ज रोख्यांच्या बाबतीमध्ये किंवा कर्जाच्या बाबतीमध्ये जशी स्थानिक स्वराज्य संस्था पिंपरी चिंचवड आहे तसं
केंद्र सरकारच्या माध्यमे म्हणजे भारत म्हणून महाराष्ट्र असेल आणि अन्य राज्य असतील, काही प्रमुख राज्यांवरती 2024 अखेर असलेल्या कर्जांची आकडेवारी मी तुमच्या समोर मांडतो की ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की जी प्रगत राज्य म्हणून ओळखली जातात त्यांना सुद्धा कर्ज उपलब्ध करून विकास कामे मार्गी लावावी लागतात. आता तमिळनाडू राज्याचा विचार केला तर 8,30,000 कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे आजच्या घडीला. उत्तर प्रदेशचा विचार केला 7,69,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे. महाराष्ट्राचा विचार केला 2024 अखेर तर आपल्या राज्यावरती सुद्धा 7,21,740 कोटी रुपयांचं कर्ज आहे साहेब. पश्चिम बंगाल 6,60,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे. राजस्थानमध्ये 5,62,000 कोटींचं कर्ज आहे. आंध्र प्रदेशमध्ये 4,90,000 कोटीचं कर्ज आहे. गुजरातमध्ये 4,70,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे. केरळमध्ये 4,30,000चं कर्ज आहे. मध्य प्रदेशमध्ये 4,21,000 कोटींहून अधिक कर्ज आहे. याचा अर्थ हे सगळे राज्यांमध्ये जे कर्ज आहे याचा अर्थ ही सगळी राज्य दिवाळखोरीत निघाली असं होत नाही. हे सगळे राज्य हे कर्ज परतफेड करण्याची क्षमता ठेवतात आणि म्हणून त्याच्या आधारे राष्ट्रीय बँका असतील किंवा आंतरराष्ट्रीय बँका असतील, विदेशी गुंतवणूक असेल ती कर्ज रूपाने या कर्जरोखे यांनी उपलब्ध केलेले आहेत. आता कर्जरोख्यांचा विषय घ्या. कर्जरोखे काय आहे? कर्जरोखे ही सिस्टम खऱ्या अर्थानं आपण समजून घेतली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर्जाची परतफेड करण्याची प्रक्रिया म्हणजे कर्जरोखे. एक कर्जरोखे म्हणजे काय? परतफेड करायची प्रक्रिया म्हणजे कर्जरोखे. या कर्जरोख्यांचा 3 फायदे आहेत: आर्थिक स्थिरता, विकासक्षमता आणि सार्वजनिक सेवा सक्षम करणे. कर्जरोखेचे जे व्यवस्थापनाच्या ज्या उपाययोजना आहेत त्यात तुम्हाला परतफेडीचं त्याच्यामध्ये आश्वासन द्या म्हणजे लायबिलिटी घ्यावी लागतेच. पण निष्कर्ष काय सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कर्जरोखे व्यवस्थापन हे त्यांच्या आर्थिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. योग्य कर्ज व्यवस्थापनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास वाढू शकतो आणि सार्वजनिक सेवांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करता येते. म्हणजे एकंदरीतच सर कर्ज घेणं म्हणजे त्या संबंधित ती स्थानिक स्वराज्य संस्था कुठेतरी दिवाळखोरीत गेली आहे किंवा कुठेतरी लुटून खाल्ली आहे वगैरे अशा प्रकारचे जे शब्द वापरले जातात ते अत्यंत चुकीचे आहेत. अशाच पद्धतीची माहिती तुमच्या या सर्व आकडेवारीतून स्पष्ट होते. मी ही सकाळी जी बातमी पाहिली त्यातही असलेला 560 कोटीचा आकडा तोही कसा फुगवलेला एक प्रकारचा अजूनही फुगाच आहे. त्याही पेक्षा कमी कर्ज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती आहे. आणि मित्रांनो, ह्या कर्जाच्या सर्व विषयाबाबत आम्ही वारंवार चर्चा करतोय किंवा वारंवार त्याची वस्तुस्थिती तुमच्यापर्यंत मांडतोय. यामागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हे पैसे तुमचे आमचे सर्व प्रामाणिक पिंपरी चिंचवडकर 30 लाख 35 लाख पिंपरी चिंचवडकरांच्या खिशातले हक्काचे तुमचे कराचे पैसे आहेत. आणि त्याबद्दल जर कुणी उठून पिंपरी चिंचवडकरांची दिशाभूल करत असेल, चुकीच्या बातम्या पेरून स्वतःसाठी किंवा एखाद्या स्वतःच्या राजकीय अजेंडा चालवण्यासाठी जर पिंपरी चिंचवडकरांची दिशाभूल केली जाणार असेल तर महाई न्यूज अशा गोष्टींना वेळोवेळी खोडून काढत राहील. पुराव्यानिशी सर्व गोष्टींची सत्यता वस्तुस्थिती पिंपरी चिंचवडकरांसमोर आली पाहिजे आणि ती आम्ही वेळोवेळी मांडत राहू. सर, पुन्हा एकदा आजही तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि या सर्व विषयावरती तुम्ही तुमचं स्पष्ट आणि रोखठोक अशी भूमिका मांडलीत, आकडेवारी सादर केलीत, पुरावे दाखवलेत, पुराव्यांनिशी या विषयासाठी तुम्ही माहिती दिलीत. त्याबद्दल मी तुमचे महाई न्यूजच्या वतीनं आभार मानतो. या आणि अशा विविध घडामोडी आणि त्याबद्दलचं अर्थपूर्ण असं विश्लेषण जाणून घेण्यासाठी पुन्हा पाहत राहा आपण महाई न्यूज. पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.